ज्या प्रकारे आपण काल बघितलं साकीनाका परिसरात रोहित आर्या यानं 17 मुलांना ओलीस धरलं होतं आणि त्यानंतर पोलीस चकमकीमध्ये त्याचा एन्काउंटर झाला आणि त्याचा मृत्यू झाला आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि हे फेक एन्काउंटर आहे असं ॲडव्होकेट नितीन सातपुते यांचं म्हणणं आहे. नितीन सातपुते आपल्यासोबत आहेत. तुम्ही म्हणताय फेक एन्काउंटर आहे, पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की मुलांच्या सुरक्षितेसाठी गोळीबार करावा लागला आणि त्याच्यात रोहित आर्याचा मृत्यू झाला. असं आहे, मुलांची सुरक्षितता ही झालीच पाहिजे, नक्कीच झाली पाहिजे. रोहित आर्याने जे केलं हे कृत्य हे पण चुकीचं कृत्य आहे. मुलांना त्याने ओलीस धरायला नव्हतं पाहिजे. दुसरी गोष्ट, असा कोणताही प्रसंग जेव्हा उद्भवतो त्यावेळेस पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं की अशा वेळेस काय करायला पाहिजे. बरं, त्याला गोळी मारायला फक्त गोळीच मारता आली असती का, इतर कोणते उपाय करता नसते आले, हे पण होतं. पोलिसांच्या DCPच्या 2 तासमध्ये DCP नलावडे जे आहेत त्यांच्या संपर्कात होता, त्यांची चर्चा करत होता. मग तुम्ही चर्चेत काय केलं? तुम्ही त्याच्या कुटुंबाशी संपर्क का नाही साधला? तो केसरकरांच्या संपर्कात होता, मग त्यांना संपर्क का नाही साधला? बरं, त्याने ही जी स्टेप घेतली किंवा ही जी परिस्थिती त्यांनी आता उद्भवली, मुलांना त्यांनी जे किडनॅप केलं, हे का केलं? तुम्ही त्याचे पैसे का नाही दिले? तुम्ही ही परिस्थिती निर्माण केली, सरकारने निर्माण केली असं तुमचं केली. सरकारने ही परिस्थिती निर्माण केली. इव्हन पोलिसांनी पण जेव्हा 2 तास तो DCP नलावडे त्यांच्या संपर्कात होता, त्याला हे सगळं सेटल करता आलं असतं की तुझे पैसे बाबा देतो आम्ही, तू हे असं काय वाईट प्रकार करू नको. नाही, पण त्याच्याकडे एअरगन येतो, मी त्याच्याकडे येतो. हे सगळं होतं, पण हा प्रसंग टाळता आला असता. हे तसं त्या DCPनी केलं नाही, सरकारने केलं नाही, गृह खात्याने केलं नाही, केसरकरांनी केलं नाही. मागचा 1 महिना तो उपोषणावर करत होता. त्याची पत्नी उपोषण करत होते. एकदा तो बेशुद्ध पडला, त्याला हॉस्पिटलाइज केलं. मग त्याचे पैसे जे आहेत त्याने अनेक प्रयत्न केले सरकारकडे त्याचे पैसे मिळावे म्हणून, सरकारने त्याचे पैसे दिले नाही. पण मग त्यानंतर हे पैसे मिळाले म्हणून त्याने एकदा आत्महत्येचा विचार केला. मग जसा हा मुलांना किडनॅप करणं हा जेवढं चुकीचं आहे, तसं आत्महत्या करणं देखील चुकीचं आहे. ती देखील त्यांनी स्टेप घ्यावी असं त्या डोक्यात विचार आला. मग त्याला असं वाटलं असेल की आत्महत्या करून माझ्या कुटुंबाला पैसे कोण देणार, त्यापेक्षा मी शक्कल लढवतो. त्यांनी चित्रपट पाहिला थर्सडे नावाचा, आणि कंधारचं तुम्हाला ते प्रकरण माहिती आहे, किडनॅप झालं होतं, होस्टेज ठेवलं होतं. त्यावेळेस देखील जेव्हा हे इंडियन प्लेन जे हायजॅक झालं होतं, त्यांच्या मागण्या पूर्ण करायला सरकार पुढे आलं, त्याच्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यांना सोडून दिलं. मग हा तर इंडियन होता ना, हा आपलाच होता ना, तुमचाच होता ना माणूस, सरकारची कामं करत होता ना, शाळेचे त्या स्वच्छता अभियान तो राबवत होता तुमचं. त्यांनी सगळ्या मुलांसाठी ते केलं, काय त्यांनी फुकटमध्ये केलेलं आहे काही बऱ्याचशा गोष्टी. मग हा एवढा चांगला माणूस, सज्जन माणूस, जो मुलांसाठी एवढं काम करतो, मुलांना जो हार्म करेल का, त्याचं नुकसान करेल का, हे तुम्हाला विचार करायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, आता पोलिसांचं म्हणणं आहे, आता तुम्ही सांगितलंच मला की त्याकडे गन होती किंवा काय होतं, असं DCPचं स्टेटमेंट असं आलेलं नाही. DCPने काल म्हटलं त्यावर का असं आम्ही चौकशी करू, त्याकडे कोणती गन होती का. दत्ता नलावडेचं स्टेटमेंट आहे. आणि जरी समजा असेल त्याकडे, तर छर्रेच्या गनने हत्या होऊ शकते का? छर्रेच्या गनने जी आहे कोणतीही मोठी तुम्हाला इजा होऊ शकते का? रित्या जरी पोलिसांनी स्टेटमेंट नाही दिलं, तर पोलिसांचं असं म्हणणं होतं काल की त्याच्या हालचाली, कारण तो पायातनं काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत होता आणि मुलांची सुरक्षितता ही सर्वोच्च आहे, ती तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण पोलिसांना ट्रेनिंग दिलेलं असतं की अशा परिस्थितीला सामना कसा करावा, समोरच्या व्यक्तीला न्यूट्रलाइज कसं करावं, त्याकडे हत्यार असेल तर काय करावं, हत्यार नसेल तर काय करावं. त्यांना अशा हालचाली वाटल्या. आता तो जो 2 तास पोलिसांच्या संपर्कात होता, त्यावेळी त्यांना त्याचं बॅकग्राऊंड कळलं होतं, हा कोण आहे किंवा काय आहे. जर त्याकडे गन असेल, समजा जरी गन असेल हातामध्ये, तरी देखील त्याच्या डोक्यात गोळी किंवा छातीत गोळी किंवा इतर कुठल्याही भागात गोळी मारता येत नाही. पहिल्यांदा तुम्हाला प्रयत्न करायला लागतो की त्याच्या पायात गोळी मारली पाहिजे. तर पोलीस हेच म्हणतात की पायात गोळी त्याला घालणार होतो, पण पायात काहीतरी तो हालचाली करत होता. हे ना, हे लहान मुलाला देखील ना, तुम्ही सांगितलं ना, लहान मुलं ते शेंबडं मुलं असतं ना, इकडे पोलिसांचं कौतुक त्या ठिकाणचे पालक आहे ते करत होते. कौतुक, मुलांना सोडवलं ही कौतुकाची बाब आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला नागरिकांची पण काळजी घेणं गरजेचं आहे. तो पण एक भारताचा नागरिक आहे. फर्स्ट स्टेप होती म्हणून तर हे केलं असं. मुलांना सोडवणं, पण त्यासाठी समोरची हत्या करणं हे चुकीचं आहे. तो काय हार्ड अँड फास्ट क्रिमिनल नव्हता, त्यावरती कोणतेही गुन्हे नाही ते. म्हणजे असं त्याचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते, आणि पायात गोळी मारणं. तुम्हाला अक्षय शिंदेचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल, त्यामुळे कोर्टाने देखील सांगितलं तुम्हाला पहिले ते मेजर घ्यावे लागतील की त्याला त्या न्यूट्रलाइज करण्यासाठी. तुम्ही त्या पायात गोळी का नाही मारली, त्याला न्यूट्रलाइज का नाही केला. तो पायात काहीतरी काढत होता तर पायात गोळी मारायची, हाताने काढत होता तर हाताला गोळी मारायची. आता या विरोधात कोर्टात जाणार. नक्कीच आम्ही आमचा ड्राफ्ट पण रेडी आहे, आम्ही कोर्टात आता मूव्ह करतो ह्या सगळ्या गोष्टी, आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. ती मुलांना सोडवलं, ही मुलांना सोडवण्याची बाब जी आहे पोलिसांची आहे, ते त्यांचंच काम आहे. त्यात कौतुक जरी असलं तरी हे बाहेरचा दुसरा कोणी करणार नव्हता. ही सरकारची जबाबदारी आहे. देशातल्या प्रत्येक मुलाला, लहान मुलाला आपण त्याची काळजी घेणं आपलं काम आहे.
आणि आपलं प्रत्येकाला लहान मुलं आहे आणि मी त्या ठिकाणी बाप म्हणून असतो तर मी पण असंच म्हटलं असतं. पण पोलिसांचं हे देखील काम आहे, मानवी हक्काचा हा उल्लंघन आहे की त्या व्यक्तीची हत्या न करता त्याला इजा पोचून त्याला न्यूट्रलाइज कसं करता येईल किंवा त्याला शिक्षा कशी देता येईल हे पाहणं महत्त्वाचं असतं. त्याचा खून करून हे उद्दिष्ट साध्य होत नाही आहे. तुम्ही बऱ्याचशा केसेस बघितल्या असेल, त्यामध्ये त्याला पहिले न्यूट्रलाइज केलं पाहिजे. तो काय टेररिस्ट नव्हता, गँगस्टर नव्हता की त्याला तुम्ही गोळी माराल, छातीत गोळी मारला. किती गोळ्या मारल्या पोलिसांनी, किती प्रयत्न केले त्याला हे करायला. बरं, मुद्दा असा आहे की त्याकडे गन असेल तर त्यांनी किती छर्रे मारले तुम्हाला छर्रे मारले का? एकतरी छर्रा मारला का तुम्हाला? भिंतीवर उडालेत का गोळ्या? किंवा जर गोळी मारली त्याकडे असे कोणते अटेम्प्ट झाले की त्याने त्या पोलिसांना गोळीचा बंदुकीचा धाक दाखवला? तुम्ही म्हणताय की राज्य सरकारने ही त्याच्यावर वेळ आणली, तुम्ही मग एक प्रकारे समर्थन करताय की ही वेळ आली म्हणून त्याला हे पाऊल उचलावं लागलं? मी आता हे असं आहे, मी समर्थन माझी गोष्ट नाही आहे. ही परिस्थिती जी निर्माण झाली त्यांनी मुलांना किडनॅप करायचं कारण काय? किडनॅप करायचं कारण असं आहे की त्या सरकारकडनं त्याचं पैसे येणं बाकी होतं. सरकारने त्याचे पैसे दिले नाही. त्यामुळे त्याचं जे म्हणणं आहे किंवा त्याने आज हे कृत्य केलेलं आहे हे त्यामुळे त्यांनी केलेलं आहे. हे माझं म्हणणं नाही, हे फॅक्ट आहे. पण याची की तुमचं काय म्हणणं असणार आहे, काय आमचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी कोणतेही त्याच्याविरुद्ध प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतले नाही. 2 तास तो DCPशी बोलत होता. त्यावेळेस हे प्रकरण शांत करता आलं असतं की त्याला समजवता आलं असतं किंवा इतर कुठले उपाययोजना करून हे प्रकरण किंवा त्याचा जीव वाचवता आला असता आणि मुलांनाही सोडवता आलं असतं. अशी अनेक प्रकरणं. आणि हे स्किल आहे पोलिसांचं, कळलं का? याच्यामध्ये पोलिसांनी कोणते स्किल नाही वापरलं. तो अमोल वाघमारे नावाचा जो अधिकारी AP आहे त्याला हिरो व्हायचं आहे, त्याला प्रदीप शर्मा व्हायचं आहे, त्याला दयानायक व्हायचं आहे, त्याला प्रफुल्ल भोसले व्हायचं आहे, त्याला आंग्रे व्हायचं आहे. जे एन्काउंटरवाले जे होते जुने तसं करून त्याला नाव कमवायचं आहे. आणि त्यामुळे ह्यांनी जे हिरोगिरी केलेली आहे, हत्या केलेली आहे. त्यामुळे खुनाचा गुन्हा हा दाखल व्हायला पाहिजे या तिघांच्या विरुद्ध पहिल्यांदा प्राथमिकरित्या. दुसरी गोष्ट, त्याचे जर सरकारकडनं पैसे येणं असेल आणि त्यामुळे जर त्याची हत्या झालेली आज, तर त्याचे जे पैसे आहेत, पैसे न दिल्यामुळे सरकारचे जे अधिकारी आहेत आणि मंत्री आहेत त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. फसवणूक चिटिंग 2 करोडची आणि त्यांना गुन्हा दाखल होऊन अटक करायला पाहिजे. कारण तुमच्या या घटनेमुळे त्याचे त्याचे कॉन्सिक्वेन्स एवढे झालेत की त्यामुळे किडनॅप झाली मुलं, त्याचा खून झाला. आज पोलीस पण आता त्यांचा जो रोल आहे तो क्वेश्चनमध्ये आलेला आहे. आणि हे सगळं वातावरण अगदी मी गढूळ केलेलं आहे. सगळं समाज जो शांत होता तिथे तुम्ही हे सगळं आजच याचिका दाखल करणार? आजच दाखल करणार आम्ही. येस. त्यामुळे हे होते ॲडव्होकेट नितीन सातपुते. त्यांचं असं म्हणणं आहे की हे एन्काउंटर फेक आहे आणि पोलिसांना त्याला वाचवता आलं असतं, शांत करता आलं असतं आणि मग सगळी चौकशी करता आली असती. मात्र असं न करता त्यांचं असं म्हणणं आहे की थेट त्याला गोळ्या झाडल्या आणि या सगळ्याची चौकशी व्हावी, संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे. त्यासोबतच राज्य सरकारने हे पाऊल त्याला उचलण्यास भाग पडलं. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हावेत. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.